लाल टाकी येथे ISDT महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात. नगरमधील इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज डिझाईन अँड टेक्नॉलॉजी अर्थात ISDT महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या महाविद्यालयात विद्यार्थिनी पारंपरिक नऊवारीची वेशभूषा परिधान करून फेटे घालून आल्या होत्या. शिवजन्म सोहळा साजरा करताना येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र एकदा तरी अभ्यासावं, त्यातून तुम्हाला जीवनात संघर्ष काय असतो, त्याला कसे तोंड दिले पाहिजे हे समजेल, असे संस्थाचालक विनायक देशमुख यांनी सांगितलं. शिवजन्मोत्सवाचा सोहळा आज ISDT या कॉलेजमध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा होतोय. मला या निमित्तानं सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांनाही सांगायचं आहे की तुम्हाला तुमचं जर खरं कर्तृत्ववान जीवन घडवायचं असेल तर शिवचरित्राची ओळख आयुष्यात एकदा तरी केली पाहिजे. एकदा तरी तुम्ही ते वाचलं पाहिजे की त्यांनी 16व्या वर्षापासून जो निर्धार केला आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, अन्यायाच्या विरुद्ध लढले, गरिबांना मदत केली, संघर्ष केला, स्वाभिमान टिकवला, गनिमी काव्याने देखील लढले, असे अनेक त्यांचे अद्भुत गुण आहेत. त्यातला एक जरी गुण आपण अंगीकारला तरी देखील आपलं जीवन सफल होणार आहे. आजचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहानं आयोजित केला आणि त्यांना प्राचार्य गावडे सर, आमच्या इथल्या मुख्य अधिकारी पूजा मॅडम आणि सर्वच महेश सर वगैरे सर्वांनी जो विद्यार्थ्यांनी उत्साह दाखवला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज जो ISDT तर्फे हा शिवजयंतीचा सोहळा आयोजित केला आहे, यामध्ये खरं तर मुलांनी खूप मोठं योगदान केलं आहे. मी सर्व मुलांचं कौतुक करते आणि शिवाजी महाराजांचे जे गुण आहेत ते नक्कीच आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करू, हे आज मी इथे सर्वांना सांगू इच्छिते. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. आज जो मुलांमध्ये उत्साह दिसतो ISDTमध्ये, हा असंच कायम राहावा आणि शिवाजी महाराजांनी जे शिकवण दिली आपल्याला, ती शिकवण सगळ्या मुलांनी आत्मसात करावे आणि तसं वागावे. धन्यवाद. तुमच्या शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. ISDTमध्ये आज हे साजरा केलेला आहे. मुलांनी खूप उत्साहाने साजरा केलेला आहे आणि सगळे खूप मस्त दिसत आहेत. तो सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. ISDTच्या स्टुडंट्सने जो शिवजयंतीचा उत्सव एवढा जोरदार पद्धतीने साजरी केला आहे ते पाहून खूप आनंद झाला आहे व आता सर्व विद्यार्थिनी त्यांचे काही गुण आपल्या आयुष्यात अंमलात आणतील व आपले भावी आयुष्य त्यांच्यासारखे सुंदर व कर्तृत्ववान करतील, हीच सगळ्यांकडनं अपेक्षा आहे. यावेळी शिव छत्रपतींच्या कार्याचा महिमा सांगणारी स्फूर्तिदायक भाषणे विद्यार्थ्यांनी केली. प्रत्येक मुलीला रात्री बेरात्री हिंडताना किंवा फिरताना असुरक्षित महसूस नाही झालं पाहिजे. तिला सुरक्षितता वाटली पाहिजे की आपण सुरक्षितपणे फिरू शकू. कारण खूपच छोट्या छोट्या मुलींवर सुद्धा अन्याय होतात, ते बलात्कार होतात, तर ते आणि आपल्याच कडून होतात ते सगळं. तर आपण फक्त शिवजयंती साजरी करायची म्हणजे शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे पूजन करून तेवढ्याच दिवशी त्यांचा मान सन्मान राखायचा असं न करता पूर्ण वर्षभर स्त्रियांचा मान सन्मान करावा, हीच माझी अपेक्षा आहे. किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय, किल्ल्यांच्या दगडावर. शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे, तर आईचे नाव जिजामाता होते. आपल्या सर्वांना माहीतच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांचा सहवास छत्रपती शिवाजी महाराजांना फारसा लाभला नाही, तरीसुद्धा आऊसाहेबांनी म्हणजे त्यांच्या आईंनी जिजाबाईंनी त्यांच्यावरती संस्कार केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक श्री विनायकराव देशमुख, प्राचार्य श्री अरुण गावडे सर, शिक्षक महेश बालटे, पूजा धट, कोमल बिडकर, स्मिता बडाक, पूजा देशमुख, सना सय्यद तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.